धन्य धन्य थोर आहे शिवरायाची जिजाई 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 आज पूजी तो महाराष्ट्र सारा मुघलांची सत्ता वेळी दुबळ्यांना नवता हुआले छत्रपती शिवाजी महाराज आपण बोलतो बरोबर ना आपण म्हणतो की महाराष्ट्र हा सुधारला पाहिजे पण मी सांगतो माऊली आपली बहीण आपली मुलगी जेव्हा शाळा आणि कॉलेजला जाते ना तेव्हा रस्त्याभोवती त्यांच्या सोबती जी मुलं फिरतात ना गोंडले जे कुत्रे फिरतात ना त्यांना एकदा फटकवा 100% आपला महाराष्ट्र सुधारला नाही ना तर नाव नाही लावणार होती मुघलांची सत्ता माया बहिणीला संकट काळी श्रीमान बापूसाहेब गोखले युवा प्रतिष्ठान वृंदावन उपाध्यक्ष सुरेंद्र पाटील यांच्याकडून माझ्यासाठी 200 रुपयाचा पारितोषिक आल्या स्वीकारतो आपण जेव्हा आईच्या उदरामध्ये असतो तेव्हा आपण चालू ठेवणार तो थंड किती पडतं तेव्हा आपण त्या परमेश्वराला सांगत असतो की देवा तू मला बाहेर काढ आपण नरक यातना भोगत असतो त्यावेळेला आणि जेव्हा आपण बाहेर येतो जेव्हा नरक यातना भोगत असतो तेव्हा परमेश्वर आपल्याला विचारतो तू बाहेर येऊन काय करणार आहेस तर तेव्हा आपण सांगतो तुझं भजन करेन पूजन करेन कीर्तन करेन आजकाल खूप पायी चालले काय बुवा का तर काय विषय नाही गावले तर भजना अशी हो कोई तशी हो कोई भजनाच्या माध्यमातून काय नाही खूप जण आम्ही कधीतरी पेटताव म्हणजे माझ्या ज्येष्ठ बरोबर नाही पण आमच्या लेवलला ते काम कधीतरी पेटताव पण काय काय जण असं तसे बोलतात काय बोलायला नसतं का हेच विषय भजन पूजन करेन कीर्तन करेन आपण त्या परमेश्वराला सांगतो पण आपण एकदा जन्माला आलो की परमेश्वर म्हणतो अरे तू तर माझं भजन कीर्तन करणार होतास आणि जेव्हा आपण बाळ रडतं ना माऊली जेव्हा बाळ रडतं तो करत असतो क्याव 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 बाळ रडतं तेव्हा केव्हा 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 तेव्हा आपल्याला विसर पडलेला असतो की आपण जन्माला येतो आणि
विसर पडतो. बुवांनी बरोबर सांगितलं की कलियुगात पोरींचे विषय बरोबर आहे. घेऊया थोडा घाबरट पण बघायला एक तर शब्द घेऊ ना चुकून. ऐका ऐका सारे जन भवतराय कारण, तुम्ही विसरून हो मान पान. आला कलियुगाचा फेरा, कलिचे डाव हातणारा. अहो, आजची कलियुगाची पोरं आमच्याकडे पोरगवा त्याला एकदा बाईनी प्रश्न विचारल्यानी, अरे समीर माका याक सांग, माणूस एका पायावर कधी उभो राहता. एकान सांगले जर कोणासोबत मारामारी करूची असत ना तर माणूस एका पायावर उभो राहता. दुसऱ्या सांगले प्रेम करूचं असत ना तर माणूस एका पायावर उभो राहता. ह्याच्यावरती वेळ येईल सम्रावरती. सम्रा विचारले, हे सांग बाबा माणूस एका पायावर कधी उभो राहता. यांना पटकन सांगितलंय, अंघोळ झाल्यावर चड्डी घालताना माणूस एका पायावर उभो राहता. तुम्ही पुढे सांगशात आता तू अशी चड्डी उडी घाल. काय खरंच हा. परत दुसऱ्या दिवशी तास झाला, तो समीरच वर्गाच्या बाहेर बघी होतो. वर्गाच्या बाहेर बघी होता आणि एकटक बघी होता आणि बाई शिकवत होती ते काय, समीरचं काही लक्ष नाही. समीर लक्ष नाही. अशा गेले समीरकडे, काय बघतो बाहेर. नाही काय नाही हो बाई, निसर्ग बघतोय. अरे पण बघतं काय निसर्गाकडे, काय कोंबड्या कवड घालता. अरे मग ह्याच्यात काय नवला, मग तुम्ही घालून दाखवा म्हणा. कलियुगा काही होऊ शकतं या कलियुगात म्हणून काय सांगते बघा. आला कलियुगाचा फेरा, कलिचे डाव हातणारा. बालपण गेलं, तारुण्य पण गेलं आणि म्हातार पण आलंय. बालपण गोट्या खेळण्यात गेलं, तारुण्य पण पोरी बघण्यात गेलं आणि म्हातारपणी ते भारी सांगितलं बायकोवर तसा प्रेम करू गया की दुसऱ्याची बायको पण म्हणा गई की घो गावा गोयो तर पेडणेकर बुवांसारखं केसाळले. भारी काय काय सांगतात. बालपण खरंच आत्ताची तर बालपणाची म्हणजे आत्ताच्या गणपतीमध्ये नवीन नवीन गाणी येली. आत्ताच्या गणपतीत जर नवीन गाणं येईल तर म्हणतंय, आमच्या पप्पांनी गणपती आणला, आमच्या पप्पांनी गणपती आणला, शंकर आणि पार्वती मांडीवर बसला गणपती. शंकर आणि पार्वती मांडीवर बसला गणपती. खूप बघतोय चांगला, खूप बघतोय चांगला. आमच्या पप्पांनी गणपती आणला, आमच्या पप्पांनी गणपती आणला, आमच्या पप्पांनी गणपती आणला. या आजकालची गाणी आणि आमच्या वेळी वेगळी होती हो. नाच रे मोरा